छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षातले दोन बडे नेते। मात्र या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या झुंपली आहे। माणिकराव कोकाटेंनी केलेल्या टीकेला छगन भुजबळांनी खास स्टाईलने प्रत्युत्तर दिले। त्यामुळे भुजबळ कोकाटे हा नवा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। ज्यांना जिथे जायचंय तिथे जाऊ शकतील, ते काय अडचण नाही। पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील लाड। माझे नेते अजितदादा पवार आहेत। अरे मग त्यांना विचारा त्यांना काय आवडेल ते। मला मी कसं सांगू त्यांना काय आवडतं। छगन भुजबळांना मंत्रिपद न दिल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। त्यांच्याच पक्षाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्यावरून भुजबळांना डिवचलं। भुजबळ नाराज असतील तर सोडून द्या, त्यांचे किती लाड पुरवायचे असा थेट सवालच कोकाटे यांनी केला होता। मात्र यावरून माजी मंत्री छगन भुजबळ प्रचंड भडकले। माणिकराव कोकाटेंना आपणच राष्ट्रवादीत आणल्याची आठवण भुजबळांनी करून दिली आहे। इतकंच नाही तर पक्षाच्या संस्थापकांपैकी आपण एक होतो याची आठवण देखील त्यांनी करून दिली। यावरच न थांबता कोकाटेंचा थेट उपरी असा उल्लेख भुजबळांनी केलाय। या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवार साहेबांबरोबरचा। पवार साहेब आणि आम्ही दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत। खरं म्हणजे माझा जो एटेन बंगला होता विरोधी पक्षनेत्याचा, तिथेच या झेंडा कुठला असावा, नाव काय असावं, त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी, एवढंच नाही तर घटना अमुक तमुक सगळं काय केलेलं आहे। आणि मी या प्रांताध्यक्ष सुद्धा पहिला आहे। कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहे। राष्ट्रवादी अजितदादांच्या पक्षातीलच दोन बड्या नेत्यांमध्ये सध्या झुंपली आहे। माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीत आणण्याचा किस्सा छगन भुजबळ ऐकवत असले तरी एकेकाळी नाशकातल्या या दोन नेत्यांमधून विस्तव देखील जात नव्हता। माणिकराव कोकाटे हे छगन भुजबळांचे राजकीय विरोधक मानले जातात। भुजबळांच्या धोरणावर आणि कार्यपद्धतीवर कोकाटेंनी अनेकदा टीका केली। आता पुन्हा एकदा कोकाटे विरुद्ध भुजबळ असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।